नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी म्हणून कोचिंग सेंटरचा संचालक बाबुल सर आपल्या बेसिक कन्सेप्ट ऑफ मॅथमॅटिक्सच्या जर्नीमध्ये स्वागत करतो. मागच्या लेक्चरमध्ये आपण रूल नंबर 4 बघितला सर्डचा. आजच्या लेक्चरमध्ये आपण रूल नंबर 5 बघणार आहोत. तत्पूर्वी थोड्या बेसिक गोष्टी समजून घेऊयात. आता एक लक्षात घ्या, हा जो सर्ड असतो तो ह्या फॉर्मॅटमध्ये असतो आणि हा ए जो असतो याला आपण रॅडिकंट म्हणतो किंवा बेस म्हणतो आणि ही एन जी असते हिला आपण ऑर्डर ऑफ सर्ड म्हणतो. आता रूल नंबर 5 काय म्हणतो बाळांनो, लक्षात घ्या. ही जी तुमची ऑर्डर आहे, ही ऑर्डर आणि ह्या पूर्ण याची जर पॉवर ही जर एन असेल तर आपण डायरेक्टली त्याला एमध्ये लिहू शकतो. लक्षात घ्या, ही ऑर्डर आणि हे जर याचं जी इंडेक्स पॉवर जी असेल जर ती सेम असेल बेसची तर आपण त्याला अशा पद्धतीने लिहू शकतो. एकदम सोपा रूल आहे, खूप वेळा यूज होतो. एक लक्षात घ्या, तुम्ही बघा कसं लिहितो. आता फॉर एक्झाम्पल मला दिलं आहे इथे a⁵, इथे दिलं आहे मला 5. बघा इथे मला एन दिसतोय 5, इथे मला दिसतोय 5. सॉरी, हा रूल आहे. मग इथे मी काय लिहिणार डायरेक्टली ए. काही लिहू द्या, घाबरू नका. सिम्पल सिटी की इथे समजून घ्या. मला दिलं आहे x⁻⁻, इथे मला पण sin θ दिला आहे. काय लिहू डायरेक्टली ॲन्सर एक्स लिहू द्या. रूल माहीत असेल तर सिम्पलची गोष्ट. आता लक्षात घ्या, समजून घ्या. मला काहीही देऊ द्या, काहीही देऊ द्या. म्हणजे समजा वाय इज लॉग ऑफ एक्स. इथं मला लॉग एक्स दिसत आहे. काय करायचं, दिसतं सेम, मी डायरेक्ट ॲन्सर लिहितो वाय. असं काही नाही, नंबर्स लिहा, काहीही लिहा. समजून घ्या. 4th एक्झाम्पल घेतो मी. आता समजून घ्या, मला दिलं आहे x⁻z, इथं मला z दिलं आहे. तर मी काय करू शकतो बाळांना, इथे डायरेक्टली उत्तर लिहितो z. तुम्हाला ह्या फॉर्मॅटमध्ये कळालं, कधी कधी ह्या फॉर्मॅटमध्ये पण उत्तरं येतात. मग त्यावेळेस कसं लिहायचं. फॉर एक्झाम्पल मला दिलं आहे sin θ, इथं क्यूब दिलं आहे आणि मला अशी पॉवर दिली 3. तर मी डायरेक्टली इथं ॲन्सर काय लिहिणार बाळांनो, sin θ. फॉर एक्झाम्पल मला असं दिलं पण असू शकतं की मला इथे दिलं आहे लॉग एक्स, बरोबर की नाही, आणि इथे मला दिलं आहे एक्स दिला आहे आणि याची हे दिलं आहे एक्स. तर मी डायरेक्ट इथे काय लिहू शकतो बाळांनो, लॉग एक्स. इट इज व्हेरी इझी. हे जे रूल्स कळले बाळांनो तर मॅथ्स एकदम इझी झाला. धन्यवाद.